9 दुणे 18 9 त्रिक 27 9 चोक 36 9 पाचे 45 9 सक 54 9 साते 63 9 आठे 72 9 नवे 81 9 दहे 90 व्हेरी गुड. आता आपापल्या वया काढा आणि हे लिहून घ्या. काय रे, हीच ना ती मनवा जिचे मेसेज व्हायरल झालेत. हा, इथे समाजसेविकेचं काम करते आणि तिकडे नायगाव मध्ये गुण उधळते. कुठे कर्नल साहेब आणि कुठे ही. चांगलं सोन्यासारखं स्थळ होतं, गेला निघून. जाऊ दे, परत बोलले की माझं तोंड दिसतं, पण कोण कसं वागतं ते दिसत नाही. माई आता काय किंमत राहणार आहे माझी त्यांच्या पुढे. आता पुन्हा कधी चढतील का ते मोहित त्यांचा उंबरा. कोट्याधीश घराणं होतं. एक तर मुलगी बघायला आपण त्यांच्याकडे जायला पाहिजे, तर ते आले आपल्याकडे बिचारे. मानपान बाजूला ठेवला. कोणाला काय बोलणार, आपलेच दात आणि आपलेच ओठ. माई राजवीर का वागतो असं कळत नाही का त्याला. हे असंच वागत राहिलं ना तर या जन्मात त्याचं लग्न होईल की नाही शंका आहे मला. होईल, त्याचं लग्न होणार म्हणजे होणारच. तुम्ही लाख म्हणालो, पण त्याला कळायला पाहिजे ना. हे बघ, तू आता शांत हो बरं. शांत हो म्हणे. काय मग झाली लग्नाची बोलणी? येऊन गेला दादा? हो, येऊन गेला ना तुझा दादा. मुलगी बघितली, लग्नाची तारीख पण ठरली. घे तू, घे, खा तू, तोंड गोड कर तुझं. मग तारीख काय ठरली? तारीख कप्पाळ माझं. कसं आहे नाही, दादाची जर इच्छाच नाहीये लग्न करायची तर तुम्ही बळजबरी का करताय? तू काय आता लहान आहे का? ए, तू आम्हाला अक्कल शिकवू नकोस, कळलं ना. ज्यातला आपल्याला काही अनुभव नाही ना त्याच्यामध्ये पडू नये. आम्ही मोठी माणसं काय ते बघून घेतो. तुझे सल्ले नकोयत, कळलं. ओके, कूल. मनवा, तू 2 दिवस घरीच थांब, मी बघते इकडचं सगळं. नाही, नको, त्याची काही गरज नाही. अगं, तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय तू किती डिस्टर्ब असते. याआधी तुला असं कधी पाहिलं नव्हतं. असं कसं वागतात का लोक? रस्त्यावरून येणारी जाणारी माणसं नुसती एकटक बघत राहतात. काय वाटेल ते बोलतात. सगळं खूप खूप विचित्र वाटतंय. बरं, हे सगळं त्या मेसेज मधला एक शब्दही खरं नसताना, माझी काही चूक नसताना सगळे असं वागतात. मनवा, अगं नको इतका विचार करू, नको काळजी करूस, होईल सगळं नीट. लोक विसरून जातील. सखी, लोक विसरून जाणार की नाही हा मुद्दाच नाहीये. त्यांना नवीन विषय मिळाला ना सगळ्याला की नक्की विसरणार ते. अगं, पण माझं काय, किंवा ज्यांच्यावर हे असे प्रसंग ओढावतात त्यांचं काय? लोकांना का आवडतं असं कुणालाही मनस्ताप द्यायला? मनवा, मनवा, अगं शांत हो, होईल सगळं नीट. माई, मला लग्न करायचं नाही आणि यावर खूप वेळा बोललोय आपण. सो प्लीज नको तो विषय आता. राजवीर, अरे असं करून कसं चालेल? उगाच जुन्या गोष्टी मनात धरून तू गैरसमज करून घेतलायस. आई बाबांच्या बाबतीत जे काही घडलं तो माझा गैरसमज कसा काय असू शकतो? माझी सख्खी आई माझ्या बाबांना सोडून. त्या दोघांमध्ये जे काही घडलं ते आपल्याला कुणालाच माहित नाहीये. संशय, गैरसमज, अफवा निर्माण झाले. या सगळ्यामध्ये सत्य शोधायचा कुणी प्रयत्न केला नाही. माझं साधं कुणी ऐकून सुद्धा घेतलं नाही. मी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मला दुःख आहे की मी तिच्यासाठी काहीच करू शकले नाही. पण जर का ती निष्पाप असल्याचं उद्या सिद्ध झालं तर तू काय करणार आहेस? काहीच चूक नसताना
केवळ स्त्री म्हणून तिचीच बदनामी झाली असती तर? निष्पाप असून सुद्धा आयुष्यभर तिला त्याच गोष्टीचं दुःख भोगावं लागलं असेल तर? राजवीर, मला हे तुझं बोलणं अजिबात पटलेलं नाही. काय रे, हीच ना ती मनवा जिचे मेसेज व्हायरल झालेत? कुठे कर्नल साहेब आणि कुठे ही? मुळात कुणाची तरी विनाकारण बदनामी करण्याचा त्यांना काहीच अधिकार नाहीये. त्या सगळ्या प्रकरणामुळे माझ्या घरच्यांनाही खूप त्रास झालाय. हे प्रकरण वाढलं तर तिला त्रास होईल, तुला नाही. आधीच जे काही झालंय त्यामुळे तिला किती मोठ्या प्रॉब्लेम मधून जावं लागत असेल याचा विचार केलायस? अशी बदनामी झालेल्या मुली आपल्याकडे चर्चेचा विषय असतात कायम. युजलेस सिस्टम आहे आपली, आपण काही करू शकत नाही. पण जर का ती निष्पाप असल्याचं उद्या सिद्ध झालं तर तू काय करणार आहेस? आयुष्यभर तिला त्याच गोष्टीचं दुःख भोगावं लागलं असेल तर? काहीच चूक नसताना केवळ स्त्री म्हणून तिचीच बदनामी झाली असती तर? हॅलो. बोला. ऍक्च्युली मी फोन याच्यासाठी केला होता की काय झालं? कशा आहात तुम्ही? बरी आहे. हॅलो. आपण भेटूयात उद्या. हा. ओके, मग उद्या सकाळी. नाही नाही, ऍक्च्युली नको. आपण नको भेटायला. आपण भेटायचो आणि उगाच पुन्हा. आय कॅन अंडरस्टँड, पण मला असं वाटतं आपण एकदा भेटायला. प्लीज. मला ऍक्च्युली कळतच नाहीये. म्हणजे मी तुम्हाला घरी सोडायला आलो, तुम्हाला सोडायचा आग्रह केला नसता तर मे बी हे सगळं घडलंच नसतं. आय रिस्पेक्ट युअर फिलिंग्स, पण तरीही मला असं वाटतं आपण एकदा भेटायला हवं. नाही नाही, नको. आपण खरंच नको भेटायला. आता खूप उशीर झालाय. गुड नाईट. ओके, गुड नाईट. काय ग, कसला विचार करतेस? काल रात्री राजवीर मोहितेंचा फोन होता. मग भेटूया का म्हणून विचारत होते. मग तू काय म्हणालीस? मी नको म्हटलं. पण का? का आधीच एवढी चर्चा सुरू आहे, त्यात कशाला हे सगळं? मग ते काय म्हणाले? नाही, काही म्हणाले नाहीत, पण त्यांना वाईट वाटलं असेल का ग? आता या सगळ्यांचा विचार करून काय उपयोग? काय माहित काय विचार करत असतील. खरं तर तू त्यांना भेटायला हवं होतंस. चांगलेत ग ते, आणि मुळात जे काही झालं त्यात त्यांची काय चूक आहे? आणि यातून ना वेगळे अर्थ निघतात. म्हणजे आपण अशा या घटनेला घाबरून किंवा असे मेसेज पसरवणाऱ्याच्या भीतीनं असं वागणं चुकीचं आहे. म्हणजे ते मेसेज खरे होते का असा अर्थ निघतो ना त्यातून. आणि मुळात आपल्याला माहितीये की तसं काही नव्हतं, तर मग आपण कशाला घाबरायचं? बरोबर आहे ग तुझं. मी नाही ग एवढा विचार केला त्यांना नकार देताना. त्यांचा गैरसमज झाला असेल का ग? आता उगाच वाईट वाटतंय मला. ठीक आहे, आणि आता पुन्हा फोन आला की बोल त्यांच्याशी. सिंपल. चला आता, नको विचार करत बसू काही. मनू दिसत नाही कुठे? ती बाहेर गेली सकाळीच. अरे वा,
चला बरं झालं तिचं रुटीन सुरू झालं. मी चहा आणते तुमच्यासाठी. आई ग नितेश, नितेश काय झालं बाळा? लागलंय का? काय झालं काय सांग ना. अरे बापरे. आहो. बाईकवरून पडलास का तू? नाही ग. हं? तू ये आत ये, आत ये. सावकाश सावकाश. बस बस. आहो पाणी आणा ना. ये. हे घे, पाणी. सोडणार नाही मी एकाला पण. माझ्या ताईबद्दल कोणी काही बोललं ना तर फोडून काढीन एकेकाला. आधी शांत हो. नीट सांग काय झालं ते. बाबा मी पेट्रोल भरत होतो तर तिकडे दोन माणसं ताई आणि राजवीर बद्दल नको नको ते बोलत होते. घाणेरड्या शब्द. मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न पण केला पण ते माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नाही. उलट मलाच नको नको त्या शब्दात बोलायला लागले. बाबा मी कसा शांत बसणार. मग मारामारी हा मार्ग आहे का? सावकाश. नितेश, बाबा हे तुम्ही बोलता. तुम्ही अहो या गावकऱ्यांसाठी तुम्ही एवढे कष्ट करता आणि हीच लोक तुमच्या मागून तुम्हाला नको नको ते बोलतात. मग मी काय त्यात. म्हणून गावातल्या प्रत्येकाला मारत सुटणार आहेस का तू? मग त्या गावातल्या लोकांना एवढं सुद्धा कळायला नको की आपण ज्या मुलीला ओळखतो, ज्या फॅमिलीला आपण ओळखतो त्यांच्याबद्दल जर असे मेसेज व्हायरल होत असतील तर ते थांबवायचे का त्याच्यात आणखीन भर घालायची? वेळ आली की सगळ्यांना सगळं काही कळेल. कधी? ताई, बाबा, तुम्ही या लोकांना सुधरवायला निघालाय? या लोकांसाठी दिवस रात्र कष्ट करता? सगळी माणसं एकसारखी नसतात आणि ते गुंड आहेत म्हणून त्यांना उत्तर देण्यासाठी आपण गुंडगिरी करायची का? नितेश, चांगलं काम करताना अशी संकट येत असतात आणि मुळात फॅमिली म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी आहात ना. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? मग तेच पुरेसं आहे माझ्यासाठी. आणि कायदा आपण हातात घ्यायचा नाही. पोलीस आपलं काम करतायत ना. हो बाबा पण तू का त्यांच्या नादी लागलास? आज ते दोघे जण होते, 4 असते म्हणजे. मग चौघांनाही फोडलं असतं. नितेश, आज जसा या दोघांना धडा शिकवलाय ना तसा त्या चौघांनाही शिकवला असता. नितीश, काही झालं तरी आपला तोल घसरू द्यायचा नाही. अंडरस्टँड? हो हो. अहो मुलगी बघायची म्हणूनच तर तुम्हाला बोलवलं होतं. पण राजवीरचं त्यावेळी काहीतरी महत्वाचं काम निघालं म्हणून तो आला नाही. इनामदार साहेब, काहीतरी आरोप करू नका. अहो तुम्हाला नकार द्यायचा असेल ना तर खुशाल नकार द्या. ते मेसेज काय आहेत ना ते मला पाठवा, मी बघते. ठीक आहे. काय काय झालं माई? काय म्हणाले इनामदार? नकार दिला त्यांनी. झालं, हेच व्हायचं बाकी होतं. मुद्दा नकाराचा नाहीये. त्यांनी आरोप केलेत आपल्यावर. कसले? म्हणतायत राजवीरचं काहीतरी बाहेर प्रकरण आहे. तुम्ही आम्हाला सांगितलं नाही, अंधारात ठेवलं. तर हे काहीतरी नवीनच. कोण आहे ती मुलगी? मला तरी कळू दे. अगं, आणि त्यांनी काहीतरी मेसेज बघितलेत म्हणतात. मी म्हटलं मला पाठवा ते मेसेज, मी बघते, मला तरी कळू दे ना. बघ बघ, त्यांचाच मेसेज आला. अहो माई, हा राजवीरच आहे आपला. ही मुलगी माई होती, ही तुम्हाला सोडायला आलेली. काहीच नाव मनवा. बघा तीच आहे ही माई. अहो
शोधून शोधून राजवीरला ही असली मुलगी सापडली. हिच्यासाठी एवढं चांगलं स्थळ हातातनं घालवलं त्यांनी. आता हे असले मेसेज बघून कोण मुलगी देणार आहे आपल्या घरात? बस उगाच आकाश कोसळल्यासारखं करू नकोस. माई, तुमच्या लक्षात येत आहे का? तुझ्या लक्षात येतंय का? अगं हे मेसेज, हे फोटो, हे सगळे जगभर पसरले तर या जन्मात राजवीरचं लग्न होणं शक्य नाहीये. राजवीरला मुलगी मिळेल, पण बनवाचं काय? मला तर तिचीच काळजी वाटते. मनवाची काळजी आपण कशाला करायची आहे? आपण आपल्या मुलाचं नको. काय बोलतेस तू? एखाद्या मुलीची अशी बदनामी होणं चांगलं नाही. आपल्याही घरात मुलगी आहे. उद्या असा प्रसंग आपल्या मुलीवर आला तर? माझ्या मुलीच्या बाबतीत असं होणं शक्यच नाहीये. माझे चांगले संस्कार आहेत तिच्यावर. असं घडलंच ना तर अलखनंदाला चांगलंच माहितीये मी काय करू शकते ते. आणि त्या मनवाचा विचार मी कशाला करू? एवढा वेळ नाहीये मला. ढीगभर कामं पडलेत घरात. चल सदा येतो. हे नित्या, फ्रीज मध्ये बर्फ आहे का? का? नाही म्हणलं जरा डोक्यावर बर्फ ठेव म्हणजे शांत होशील. सदा आता तू सुरू होऊ नको. अरे बस बस, तापू नको. जा तुम्ही, दुकान लय कामं पडलीत. निघतो म्या. आणि हे, ते बर्फात लक्षात ठेव बर का. काय सध्या जा ना. असं कसं निघून गेलास तू? सगळे तुला हाका मारत होते. अरे यार, जो तो येतोय तो मलाच का बोलतोय? आता एक शब्दही बोलू नको. मुकाट्याने बस इथे. चल अगं हळू बस. हो, हळू. एवढं दुखतंय मग आधी विचार नाही करताय? लगेच मारा माऱ्या. ते लोक तर आहेत रांटी, म्हणून तू पण तुझं डोकं गहाण ठेवलं होतं. मी काही चुकीचं केलं नाही. आणि सोड, एवढं काही लागलं नाही मला. एवढं काही नाही, मग हे लागलंय ते गंमत म्हणून? दिसतंय ना किती लागलंय ते. तुला काय करायचंय ग? सोड तू. होतोय ना त्रास? मग आता असला शहाणपणा शिकवायची गरज नाही. किती त्रास होतोय. आपल्याला त्रास झाला तर आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही त्रास होतो. घरच्यांना काय वाटतंय त्याचा विचार नाही, काहीच नाही. तो पण गप्प बसतो आता. बघू. अगं थांब एक मिनिट. अगं बस ना. एक शब्द बोलू नकोस तू. हॅलो. मनवा, हा जी, काय म्हणताय? कशी आहेस बाळा? मी मस्त. आवाजावरून तरी तसं वाटत नाहीये. भेटायला येतेस का? आजी, मला माहितीये तुला एवढ्या लांब बोलवायचं म्हणजे. नाही नाही, तसं नाहीये. ठीक आहे, येते मी. वाट बघते. हा नक्की का मी येऊ तुझ्या घरी तुला भेटायला? येते मी. ठीक आहे, ठेवते.